सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा, गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित, दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला वा, ग्लास भर, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला, ही अडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आय अरे सांग ना 2-4 काय मुळव्या तू खात का, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल, बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. अडपाठावं लागलं. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, एक दुसरं करावं पंगतीला येणारच. मग पंगत घालायला माणसं नको जेवायला, जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. आणि हे सप्त्या कमी, हे सप्ते ते होत्या ना मला, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात, गायक वादक कोणी सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नंगाट पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच, घाप हे बरं म्हणलं, बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया काय करता. नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचे फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको, हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. खालचे याडपट पेटो फटाका, पेटो पेटो. अरे आपलं नाही त्यांचं, हिजव हिजव हिजव. 8 दिवस येडे खाली फटाके वाजित होते, पेटो पेटो. अरे उद्या सुनावणी, हिजव हिजव. अरे तुम्हाला पेटव परत. अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काय, हिजव हिजव हिजव. खिशातच फटाके घेऊन लिहित होते ते, काही येडी. बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज, पण कोण दिवस येईल कैसा. बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे. हा, जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1
पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाटेवर पाणी गेले, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात? पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला, नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं. काय माहिती, कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले? पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा. आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला? अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. यांना आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप. फेटा बांधला का आई उठली. भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. काला झक मारी जो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती का माळकऱ्यांना? काशीला जाणारे लोक नीट आहे का? काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं झक माराय गावात येतो. काय मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? मारदी बाच्या नाही मी पुरावे तुम्हाला, पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय आहे काशीला? आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गचपान काशीला. याड पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय? माळकरी मंडळी, काशीचा नियम माहिती का? 12व्या ओवी, मोक्ष देऊन उदार होय केर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. हा, मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का? मी काय दुपारीत काशीला जाऊन येऊ शकतो, पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. उगाच आपलं बावळण्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं काय करायचं. 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लय दिवस चालत नाही तो. हो महाराज, आयुष्यातला ताकद अंगातली जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार आहे? एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला
आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय, की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलटा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. रावण मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचा आणि शंकरनं धाब्यावर जेवायचं, काय उपयोग आहे का त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझविने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. चकना टाक चकना टाक चकना टाक. माझी भाषा नाही ओवे, जयाचे ऐक धड नाही. जयात रे परत्र पुष्टी काय, हे बोगसगिरी चालती का परमार्थात? नाही नाही नाही. चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा. त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका. मारामारी करायला वापरू नका, दुसऱ्याच्या टिंगल्या करायला वापरू नका. मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा. 2 गायीची सेवा करा. 3 आईची सेवा करा. आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट. मग मिलिटरीत पोरं कोणाचे? अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला म्हणतात तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली ती कशाला मारायचं? ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करत भात खात नाही, तू येऊ नको आली ती झक मारायच होती. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले. आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले. आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले. आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही. काय आज भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलल्या सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा. अंगातली ताकद जपून वापरा. यडपाटपणा करू नका. जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. $3000 पगार आहे याडपाट तुला, तू 42ची 90 आणतोय. जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भरायला आलोय, मजा हाणाय नाही.
आपण खेड्यातून आलोय, 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करता, येड्याचा बाजार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्यानं आवडणारी फळं मोकार भरपूर, पण नारळाच्या फळाचा आकार गोल. पण त्या नारळात पाणी नारळा इतकं आहे का? नाही. आता त्या नारळात पाणी आलं, याला एकच उत्तर, देवाची करणी. काही तर काही सासऱ्याची कृपा मेवणीची करणी नाही, देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं लय घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे. पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरच काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्माच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं तर अनन्य साधारण अनन्य देवाचं नर शरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. कवट काढलं. आणि जाती कसे, जाती काय द्या ठोकून कोणीकडे बी मरून द्या, काय त्याच्या कमी का जास्त याच्यात कोणाला परीक्षा द्यायची. जाऊ द्या, मरू द्या कोणीकडे. परमार्थ मोकळ्या मानानं करा, गट्टे कोणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं, पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली आली तुम्हाला, पण जाताना कशी जाते? हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का? हत्तीनं जर कवट खालं तर ते हत्तीनं जर कवट खालं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खालं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठातला गर कसा खाला याचा शोध लागणं जसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या माग दिवसभर हिंड, शेण टाकले घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांगा महाराज, शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलू पळायला लपायला शिकलं कसं? हे त्यांनी शिकवा, तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढे डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लई विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा,
हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा का दररोज कळणार नाही तर तुला काय वांग कळते? हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जातंय. त्याचं नाव चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे हे पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार. आदल्या दिवशी ताईच्या असताना दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का? मग एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतं. नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे. पण का पिणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बसका ना सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. पंक्तीदार बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. त्यांनी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणाऱ्या पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या पुरी, गायकवादकोणीच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणाऱ्यांचं. का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जलालं तर घालतील काय? तो मुंडके आम्ही आता येड्याचा बाजार. पैसा जपून वापरा, लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती तुमची, पंचतपपूर्ती म्हणजे किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा, 2 गरीबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचे असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा, कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधला त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कोणीकडे बी? आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी काल तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? हा ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का? गरीबाच्या मुलीच्या 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा. त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं? चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याडपाट क्वालिटीचं नाही. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फडली. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता? जागा बदला ना.
लय पैसा आहे तुझ्याकडं. मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो? तू बनव ना. ए भंगरी बनव. याडपाट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं? गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तर तुझ्या बापाचं? गुतला म्हाताऱ्याच्या नागपुरीत. काय चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक. केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली का काय. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाशील पद्धत आली. फाशील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केले आता. त्या लाइटिंग बिटिंग. तो नवरदेव भाड्या. भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झालाय ना. तर 35च होता पहिला. आणि त्याच्या मागे ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4. आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असंही ते फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पोरीनो. हेअर सेटिंग मध्ये पूर्ण केस मोकळे करायचे. त्याला कलर द्यायचा केसांना. मग इथे एक फुगा करायचा असा. इकडं थोडा खड्डा करायचा. इकडं थोडा खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. दुसरा एक भांगा असा आहे. ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची. माग नाही न्यायची. फुगा करायचा इथं. मी सगळ्या क्षेत्रातला तज्ञ माणूस आहे महाराज. आणि ती एक बट अशी वठावर आली पाहिजे बोलताना. त्याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगाला आता नवीन एकच बाजू बांधायची. ही मोकळी